नमस्कार, मी अवनी. आज मी तुम्हाला एक खूप साधा पण विचार करायला लावणारा एक प्रश्न विचारणार आहे. माझ्या हातात ही 500 रुपयाची नोट आहे. तुम्ही मला सांगू शकता का, या कागदाच्या तुकड्याची किंमत 500 रुपये का आहे? विचार करा, ज्या कागदावर ही नोट छापलेली आहे आणि जी शाई वापरली आहे, त्याची खरी किंमत जास्तीत जास्त 2 ते 3 रुपये असेल. मग या 2 रुपयाच्या किमतीसाठी आपण सगळे रात्रंदिवस एवढे कष्ट का करतो? या एका कागदामुळे लोक श्रीमंत किंवा गरीब का ठरतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाचं ते सत्य समजून घेणार आहोत, जे शाळा कॉलेजमध्ये कधीच शिकवलं जात नाही. पैसा नक्की काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे जर नोटा छापायच्या मशीन आहेत, तर सरकार भरपूर नोटा छापून देशातली गरिबी का नाही संपवत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. खूप वर्षापूर्वी जगात पैसा नावाचा प्रकारच नव्हता. मग लोक व्यवहार कसे करायचे? तेव्हा चालायची वस्तू विनिमय पद्धत, म्हणजेच बार्टर सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही मला गहू द्या, मी तुम्हाला तांदूळ देतो. पण यात एक खूप मोठी अडचण होती. समजा माझ्याकडे भरपूर गहू आहे आणि मला चपलांची गरज आहे, तर मला असा एक माणूस शोधावा लागायचा ज्याच्याकडे चपला आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला त्या चपलांच्या बदल्यात माझा गहूच हवा आहे. याला इकॉनॉमिक्समध्ये डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स म्हणतात, आणि हे सर्व जुळवून आणणं खूप अवघड होतं. या समस्येवर माणसाने एक उपाय शोधला. त्यांनी ठरवलं की आपण अशी एखादी वस्तू वापरूया जिला सगळेच किंमत देतील. आणि मग शोध लागला सोन्या चांदीचा. राजाने स्वतःचे शिक्के असलेले सोन्याचे आणि चांदीचे नाणे काढले. सोनं का? कारण ते खराब होत नाहीत आणि या जगात मर्यादित म्हणजेच लिमिटेड आहेत. इथून खऱ्या अर्थाने चलनाची म्हणजेच पैशाची सुरुवात झाली. पण रोजच्या व्यवहारात किलो किलो सोनं सोबत घेऊन फिरणं धोक्याचं होतं. मग बँकांचा जन्म झाला. लोक आपलं सोनं बँकेत सुरक्षित ठेवू लागले आणि बँक त्यांना त्या बदल्यात एक कागदाची पावती देऊ लागली. या कागदाच्या बदल्यात तुम्हाला एवढं सोनं मिळेल असं त्या कागदावर लिहिलेलं असायचं. हीच पावती म्हणजे आपली आजची कागदी नोट. सुरुवातीला नियम असा होता की बाजारात जेवढ्या रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच किमतीचं सोनं बँकेकडे सुरक्षित असावं लागायचं. याला गोल्ड स्टँडर्ड म्हणायचे. पण मित्रांनो, 1971 नंतर जगातल्या सर्वच देशांनी हा नियम बदलून टाकला. आज तुमच्या खिशात जी 500ची नोट आहे तिच्या मागे सरकारकडे एकही ग्राम सोनं ठेवलेलं नाही. याला आजच्या जगात फिएट मनी म्हणतात. मग याला किंमत कुठून येते? नोटेवर नीट बघा. इथे RBI गव्हर्नमेंटची एक लाईन लिहिलेली आहे. आय प्रॉमिस टू पे द बेरर द सम ऑफ 500 रुपीज. म्हणजेच या कागदाला किंमत फक्त आणि फक्त विश्वासावर आहे. आपला सरकारवर विश्वास आहे की ही नोट सगळीकडे चालेल. ज्या दिवशी सरकारने हा विश्वास काढून घेतला त्या दिवशी ही नोट फक्त रद्दीचा कागद बनते. आठवा, 2016ची नोटबंदी. एका रात्रीत 500 आणि 1000च्या जुन्या नोटांची किंमत 0 झाली होती, बरोबर? आता आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. जर ही नोट फक्त एक कागद आहे आणि सरकार ती छापू शकते, तर सरकार करोडो रुपये छापून देशातली गरिबी का दूर करत नाही? कारण जर सरकारने तसं केलं तर देश भयंकर संकटात सापडेल. याला म्हणतात इन्फ्लेशन म्हणजेच महागाई. एक साधं उदाहरण घ्या. समजा एका गावात 10 लोक आहेत आणि सगळ्यांकडे मिळून फक्त 100 रुपये आहेत. त्या गावात फक्त एकच सफरचंदाची पेटी आहे. साहजिकच त्या पेटीची किंमत 100 रुपये असेल. आता जर सरकारने प्रत्येकाला फुकट 1,000 रुपये वाटले, आता लोकांकडे पैसा तर भरपूर आला, पण सफरचंदाची पेटी तर एकच आहे. मग तो फळवाला काय करेल? तो त्या पेटीची किंमत 10,000 रुपये करेल. म्हणजेच काय तर बाजारात वस्तू तेवढ्याच आहेत आणि नोटा वाढल्या तर फक्त वस्तूचे भाव वाढतात, गरिबी कमी होत नाही. उलट जास्त पैसा छापल्यामुळे पैशाची किंमत कमी होते. झिम्बाब्वे आणि व्हेनेझुला या देशांनी अशीच एक चूक केली होती आणि आज इथे एका ब्रेडचा पुडा घेण्यासाठी पोते भरून नोटा घेऊन जाव्या लागतात. थोडक्यात सांगायचं तर पैसा ही कोणतीही वस्तू नाही. पैसा हा फक्त आपल्या वेळेचा
कष्टाचा आणि विश्वासाचा एक पुरावा आहे. पैसा कमवणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच तो कसा काम करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जे लोक पैशाचे गणित समजतात तेच आयुष्यात पुढे जातात. तुम्हाला काय वाटतं, आयुष्यात या कागदी नोटा पूर्णपणे बंद होऊन सगळा व्यवहार हा डिजिटलमध्ये होईल का? तुमचं मत काय मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या पैशांची काळजी घ्या. धन्यवाद.